हाय, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज 15 मार्च आहे आणि अप्पांचा आज बड्डे आहे. तर आई सकाळी औक्षण करते अप्पांना, नंतर मग कामाला जायचं आहे. तर मग नाश्त्याला आज श्रीखंडपुरी बनवलेली आणि बड्डे असल्यामुळे काहीतरी गोड बनवायचं म्हणून मग मी श्रीखंडपुरी बनवलेली आणि श्रीखंड मी घरीच बनवलेलं आणि या पुऱ्या घेतल्यात. म्हणजे तिघांना आम्हाला, मला, आई आणि अप्पांना. आणि श्रीखंड मी रात्री बनवलेले, फ्रीजमध्ये ठेवलेले. त्यानंतर मग आम्ही म्हणजे मी घेतलं आणि मग श्रीखंड एकदम मस्त झालेलं, एकदम घट्ट. आणि मी हे सेकंड टाईम बनवले. फर्स्ट टाईम त्यावेळेला तेव्हा पण एकदम मस्त झालेलं. तर तिघांच्या मी प्लेट भरल्यात आणि मी आता ही आईला द्यायला गेले पहिली. त्याच्यानंतर मग मी परत आल्यानंतर मग अप्पांना दिली. अप्पाही घेतली आणि नंतर मग मी घेतली खायला. आणि मग संध्याकाळी सेलिब्रेशन आहे बड्डे. तर काय बनवते त्या म्हणजे बोलत होतो अप्पाने मी. आणि मग संध्याकाळी ताई पण येणार आहे. तर मग असा प्लॅन झाला की आपण बिर्याणी बनवू. म्हणजे आमचे सर्व घरातलेच आहेत, फॅमिली सर्व आमचे. तर मग ताई बोलली की आपण बिर्याणी बनवू. तर मग तुम्हाला मी दाखवेन पुढे काय होते ते ब्लॉगमध्ये. आम्ही आता तिघंजण बसलो आहे म्हणजे खायला. नंतर मग ताई म्हणजे चिकन येते आमच्या पाठी चुलीवर करत होते आणि राईस झालेला म्हणजे करून. आणि मग वहिनी पण ताईला मदत करत होत्या, त्या कांदा फ्राय करत होत्या आणि ताई मग इकडे चिकन शिजवत होत्या. आणि आमचे अप्पांचे मित्र आलेले केक कट करायला. सर्व म्हणजे हे गावातले आहेत आमचे, सर्व म्हणजे आमचे अप्पा नेहमी त्यांच्यासोबत असतात. तर मी सर्वांना म्हणजे थँक्स बोलले अप्पांकडूनही आणि आमच्यामध्ये सेलिब्रेशन केलं होतं. मी सर्व जे शुभेच्छा दिल्या त्यांनी माझ्याकडून आणि अप्पांकडून सगळ्यांकडून म्हणजे आमच्या कुटुंबाकडून धन्यवाद. नंतर मग सर्वजण आलेले आणि नंतर मग आम्ही म्हणजे आमची फॅमिली पण यायची बाकी होते. त्या अगोदर हा केक कट केला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर रामला, हॅपी बर्थडे टू यू. पडद्याच्या पाठीला कोण हाय. आता आमच्या घरातलं बड्डे सेलिब्रेशन सुरू झालं आहे. ही माझी आई आहे. आणि नंतर मग मी व्हिडिओ थोडा उशीर सुरू केला. ती नंतर मग ही आमची अक्का आहे. तर तिने अप्पांना म्हणजे सगळेच औक्षण केलं. नंतर मग ही आमची सर्व फॅमिली आहेत. मी तुम्हाला आता फर्स्ट टाइम हे आमचे बाबा आहेत म्हणजे आमच्या मोठे म्हणजे आमचे काका आहेत ते सर्वात मोठे. त्याच्यानंतर मग आम्ही म्हणजे सर्वजण एक एक औक्षण करत होता. म्हणजे सर्व ही आमची आणि श्रीश आहे, वियान आहे, विदिशा आहे, वेदांत, सर्व म्हणजे आमची सर्व लहान मुलं आहेत सर्व. आणि फॅमिलीबरोबर मजा करायची काही वेगळीच हे असते. आणि नानी आहे आमची म्हणजे केक एक भाईने केक आणलेला आणि एक मी आणलेला, चॉकलेटचा मी आणलेला. आणि फालुदाचा आहे तो वाईन आणलेला. आणि आमच्या वहिनी आहेत त्या पण औक्षण करत होत्या. त्यानंतर मग सर्व म्हणजे फॅमिली जर जमलेली आणि सर्व असली की काही मजा वेगळीच असते. म्हणजे
बिर्याणी अडीच चिकन अडीच किलो होता तर मस्त आहे. नंतर मग ताई आली, ताईने ऑप्शन केलं आप्पाने. माझी ही सेकंड नंबरची ताई आहे. फर्स्ट ती पनवेलला असते त्यामुळे ती, आणि बाबू छोटा आहे आमचा त्यामुळे मग ती आली नाही, पण ही जवळ आहे म्हणून मग ती आली. ही आमची काकी आहे. म्हणजे नंतर मग आमची एक एक कधी पुढले ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल. आणि हे आमच्या वहिनी आहेत. पुढले ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल की आमची फॅमिली कोण कोण आहे. म्हणजे मला 2 बहिणी आहेत आणि आमचा काका आहे 2 नंबरचा, त्याला 2 मुलं आहेत आणि मोठा काका त्याला एकच आहे. आणि हा आमचा श्रीश बाबांना टी शर्ट देत होता तेव्हा तो सुरू झाला. छोटासा म्हणजे कोण मी कसं बोललं पाहिजे, मला एवढी पटकन म्हणजे सवय नाही. जशी सवय होत जाईल तशी मी म्हणजे चांगलं बोलण्याचा प्रयत्न करेन. तर मला सांगा तुम्ही की व्हिडिओ हा कसा झाला आहे. तर मी चांगला बनवायचा प्रयत्न करते दरवेळेला, की नवीन काहीतरी म्हणजे जो बघतो त्याला पण काहीतरी असं बघायला मजा आली पाहिजे. त्यामुळे मी सांगते. आणि नंतर मग मी जेवताना व्हिडिओ नाही घेतला, कारण नंतर मी बाहेर गेले म्हणजे मामाकडे गेले नंतर मी, म्हणून मग तो नाही घेतला. हे आमचे नाना आहेत आणि हा आमचा आधी, तो नाही मी व्हिडिओ घेतला. नाही तर मग मी तुम्हाला तो दाखवला असता जेवताना सर्व आमची फॅमिली. आणि नंतर बड्डे सेलिब्रेशन झालं त्याच्यानंतर मग आम्ही सर्व बसलेलो असेच सर्व फॅमिली म्हणून. आणि नंतर मग सर्व ताई पण आज राहणार आहे, नंतर मग उद्या सकाळी ती जाणार आहे. सर्व केक खातात. प्रव्या बघा खाली कसे बसले, व्हिडिओ काढत होतं. मला दे. कशी खाते ते, केक जाम आवडतो त्यामुळे मला